सर रोल रोल सर 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 पुढे नका जा, पुढे नका जा. इकडे किती इकडे सॉरी 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 She continues to remain silent on the entire. सर मिडल सर बीच में आइए, सर बीच में आइए प्लीज, बीच में आइए. सर रोल आज हुआ है, क्या कहेंगे सर? हिंदी ब्रीफ के लिए जरा मराठी पहिले हिंदी सर. आज मराठीमध्ये काय सांगाल थोडं आहे. आज त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये, त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेले. काही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये, ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. गेल्याही वेळेस तर काय युक्तिवाद झाला नाही, त्यांचे जे आज ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी. आज ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही. किती तारखेपर्यंत मिळाले? 14 दिवसात. सेया आणि चेतननी अजून एका व्यक्तीचा संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारी आज रिपोर्ट मध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही. आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके बारे में कोई जिक्र किया नहीं है. आज अदालत में उन्होंने 3 दिन का पुलिस कस्टडी मिलने के लिए उन्होंने एप्लीकेशन दिया था, लेकिन उसमें जो ग्राउंड्स देखते हुए कोर्ट को वो ग्राउंड्स पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए सफिशिएंट नहीं लगे, इसलिए कोर्ट ने उनको जुडिशियल कस्टडी में आज लिया है. आज वो उन्होंने आज प्रेस नहीं किया है, शायद वो उनको उसकी जरूरत नहीं है ऐसा बोल रहे हैं. सर जुडिशियल कस्टडी के लिए आपने जो आर्गुमेंट किया था उसमें क्या था? ये आज के वही बताया कि आज के जो ग्राउंड्स है वो सफिशिएंट नहीं है पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए, तो कोर्ट ने वो एक्सेप्ट कर लिया है आर्ग्यूमेंट. नहीं अभी नहीं, आगे की बात है. अभी तक तो बेल एप्लीकेशन इज टू अर्ली टू कमेंट. They were presented, the accused were presented before the honorable court today. The IO has given, the investigating officer presented about 5 reasons why their police custody should be extended. However, the court, after considering the reasons and the arguments of my learned friend and myself, has decided that the arguments were not sufficient. Already 12 days of police custody has been given and that has been sufficient. They have been taken into magisterial custody and will be sent to the central prison for the next 15 days, so 16. Okay. काय नेमका युक्तिवाद जो आहे तो झालेला आहे? आज या दोन्ही आरोपींना सन्माननीय विभूती कोर्टापुढं तिसऱ्या रिमांडसाठी प्रेझेंट केलं होतं, पण एकंदरच इन्व्हेस्टिगेशनमधली प्रोग्रेस नसल्यामुळं आणि कुठलंही व्हॅलिड कारण नसल्यामुळं सन्माननीय विभूती साहेबांनी या दोन्ही आरोपींना MCR कस्टडीमध्ये आज घेतलेलं. सर त्याच वेळेला असाही प्रसंग आला की लाईव्ह डिटेक्टर टेस्ट जी आहे ती करायची का नाही, कारण पोलिसांनी तसा अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने काय युक्तिवाद झाला आणि काय निर्णय नेमका झालेला? लाईव्ह डिटेक्टर टेस्टची ही मागणी ही पोलिसांची होती, पण लाईव्ह डिटेक्टर टेस्ट ही कधी होती त्याला एक ड्यू प्रोसिजर आहे. त्या ड्यू प्रोसिजर अशा आहेत की जेव्हा तो ॲक्यूज स्वतःहून व्हॉलंटरीली तयार होतो तेव्हा त्याची ती व्हॅलिड कन्सेंट मानून मग कोर्ट ती करायची परमिशन देते. तर ह्या केसमध्ये कुठल्याही ॲक्यूजनी अशी परमिशन दिली नाही, त्यामुळं हे जे अर्ज आहे हे त्यांना नॉट प्रेस करावे लागले प्रॉसिक्युशनला. म्हणजे आता ते अर्ज टेनेबलच नाही आहेत आत्ताच्याकडे. दे हॅव बीन नॉट प्रेस्ड बाय द प्रॉसिक्युशन. कोणत्या आधारावरती रिमांड ते 3 दिवसाची मागत होते आणि ती का संयुक्तिक वाटत नव्हती? रिमांडची कारणं अशी होती, आज जी जुनी कारणं होती ती डेटा रिट्राईव्ह करायचा, तेच कारणं परत आली आणि आमची प्रोग्रेस अशी आहे ह्याच्यामध्ये
की आम्ही काही तिसऱ्या एक व्यक्ती आहे त्याचा एक मेसेज होता, तर तो पण आम्हाला हे करायचं. तर ती काय व्हॅलिड मागणी नव्हती, त्या फेटाळून पोलीस कस्टडीची मागणी आज त्यांना सन्मान्य कोर्टाच्या कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. चेतनचा एक मित्र आहे, त्याला ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी केलेली आहे. असं म्हटलं जातं की चेतननं त्याला बऱ्यापैकी या कटाबद्दल सांगितलेलं होतं, त्या अनुषंगाने त्याची चौकशी झाली. तर काय त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? त्याचे रेकॉर्ड्स आज काहीच ऑन पेपर प्रोड्यूस नव्हते, त्यामुळे त्याच्यावर कमेंट करणं काही मला पण उचित होणार नाही. ठीक आहे.